6:15 वाजता आहेत. तर आम्ही आता चाललेलो आहे टाइम स्क्वेअरला आणि ही प्रियांका आहे. तर यांच्यासोबत आलेलो आहे आम्ही न्यूयॉर्क ट्रिपवर. खूप आम्ही ट्रिप केलेल्या आहेत आधी. सो आमचं चांगलं जमतं सुद्धा आणि छान एन्जॉय करतो आम्ही एकत्र. सो यांच्यासोबत पूर्ण ट्रिप करणार आहे ही. तर आता टाइम स्क्वेअरला चाललो आहे. तर टाइम स्क्वेअरला जाऊन पाहूया तिथे काय काय पाहायला मिळतं. टाइम स्क्वेअर हा खूप प्रसिद्ध चौक आहे, जगप्रसिद्ध चौक आहे इथला. तर इथलं वातावरण जरी पाहिलं तर 33 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. थोडंसं ह्युमिड आहे, मुंबईमध्ये जसं असतं तसंच इथलं वातावरण आहे. फक्त घाम येत नाही आहे जास्त, म्हणजे घामच येत नाही आहे तेवढा, पण थोडंसं ह्युमिड आहे. आणि बिल्डिंगसुद्धा खूप उंच उंच बिल्डिंग आहे तिथे. रस्ते गजबजलेले आहेत. आम्ही जिथे राहतो सिॲटलमध्ये तिथे एवढी गर्दी नसते आणि थोडी स्वच्छतासुद्धा जास्त आहे. तर इथे स्वच्छता वगैरे त्या मानाने कमी वाटते आहे. बघूयात. बापरे केवढी उंच आहे. समोर पण एक टॉवर आहे, नाव माहिती नाही मला. पूर्ण काचेची बिल्डिंग आहे, एवढी उंच आहे. चौक पूर्ण गजबजलेला चौक आहे, गर्दी आहे. खूप लोक फिरायला येतात न्यूयॉर्कमध्ये. वंडरबिल्टमध्ये तर आलो आहे मी आत्ता. 6:30 वाजलेत, पण तिकीट सोल्ड आऊट आहेत आजसाठीचे. रात्री 10:30 वाजेपर्यंत थांबू शकतो आणि व्ह्यू दिसतो छान. तर तिकीट सोल्ड आऊट आहेत, त्यामुळे आता उद्यासाठीचं बुकिंग आम्ही आजच करून घेतो, म्हणजे उद्या ते आपल्याला पाहायला मिळेल. आता 6:30 वाजलेत आणि तरीसुद्धा सगळे ॲडव्हान्समध्ये तिकीट सोल्ड आऊट आहेत. सारांश, विराज, कुठे आलो पिल्लू आपण? न्यूयॉर्क. आवडलं का तुला? गेम खेळता? कोणते गेम खेळता? डिजिटल बोर्ड सोबत यांची गेम चालू आहे. वाव, किती छान दिसते रे. मस्त. हो बघ ना, खूप छान दिसतं. न्यूयॉर्कमध्ये आल्यापासून सगळं काही हॅपनिंग आहे. खूपच चेहलपहल आहे या शहरामध्ये. आणि हे आहे न्यूयॉर्कमधलं ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि खूप प्रसिद्ध असलेलं रेल्वे स्टेशन आहे. इतकं सुंदर. न्यूयॉर्कमधलं हे सगळ्यात जुनं रेल्वे स्टेशन म्हणू शकतो. 1913 साली बांधलेलं हे रेल्वे स्टेशन आहे आणि न्यूयॉर्कमध्ये पूर्ण जाळं आहे रेल्वेचं. सगळीकडे कनेक्टिव्हिटी आहे. तर हे मेन स्टेशन आहे न्यूयॉर्कमधलं आणि हे मॅनहॅटन न्यूयॉर्क इथे आहे. इतक्या सुंदर रेल्वे स्टेशनला पर्यटक सुद्धा आवर्जून भेट देतात. इथलं सगळ्यात जुनं रेल्वे स्टेशन आहे आणि एवढं सुंदर आहे. खूप छान आर्किटेक्चर आहे. आता एक एज म्हणून काहीतरी असंच एक मोठं टॉवर आहे, तर ते पाहायला चाललो आहे. तर हे इथलं रेल्वे स्टेशन आहे. तर इथे तिकीट काढून ट्रेनने जायचं आहे. 8 वाजताचं बुकिंग केलेलं आहे तिथे आणि आता 7 वाजले. 20 मिनिटांची ट्रेन आहे. 20 मिनिटामध्ये आपण पोहोचणार तिथे. खूप छान असं हे रेल्वे स्टेशन आहे. खूप सुंदर आहे आणि मेंटेन पण खूप छान केलं आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये शॉप्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत आणि मला असं वाटतं की हायफाय रेस्टॉरंट्स आहेत इथे या रेल्वे स्टेशनमध्ये. आणि आजूबाजूला पाहिलं तर लोक असं स्वतःचं म्युझिक वगैरे प्ले करतात, परफॉर्म करतात आणि लोक बाकीचे त्यांना पैसेसुद्धा देतात. तिथे जायचं होतं वरती आपल्याला, पण आज तिकीट नाही मिळालं. आणि ट्रेनचं पण तिकीट नाही मिळालं. थोडंसं कन्फ्युजन झालं, म्हणजे कार्ड चालत नव्हतं. तर कदाचित आता उद्याच बघू दे. त्यामुळे आता टाइम स्क्वेअरला चाललो आहे. इथे आपल्याकडे कशा रस्त्यावरती हातगाड्या असतात खाण्याच्या, तर इथे सुद्धा ठिकठिकाणी अशा खाण्याचे स्टॉल्स लागले आहेत खाण्याचे. हॉट डॉग वगैरे इथे सर्रास मिळतात. आईस्क्रीमचा ट्रक आहे. सारसला पाहिजे आईस्क्रीम.
घ्यायचंय? कोणती घेतलीये? छान आहे का? आवडली तुला? आवडली तुला बाबा? हाउस द आइसक्रीम? कैसी आइसक्रीम? कौन सा है फ्लेवर? स्ट्रॉबेरी। कबूतर खाता है। ग्रेस बिल्डिंग कशी छान आहे आर्किटेक्चर आहे की. सारांश बघितली का बिल्डिंग ती कशी? पोर्टलैंड, यहाँ से पोर्टलैंड जाओगे क्या तुम? ये देखो ऐसे मतलब मैप देख रहे जैसे सब जानते हैं. अभी बताएंगे क्या देखना है. आपण आता अमेरिकेमधल्याच नाही तर जगामधल्या प्रसिद्ध असलेल्या टाइम स्क्वेअरमध्ये आलेलो आहोत आणि खूप वेगळ्या वाईब्स आहेत इथे. खूप चहलपहल आहे, हॅपनिंग आहे हे टाइम स्क्वेअर. ठिकठिकाणी गाणी चालू आहेत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. बरेच ठिकाणी लोक परफॉर्म करतायत आणि काही आपल्या कला दाखवतायत, स्टंट्स करतायत आणि आजूबाजूला तर डिजिटल बोर्ड खूप वेगवेगळे लावलेले आहेत, जाहिराती आहेत त्याच्यावरती. टाइम स्क्वेअरमध्ये पर्यटकांची गर्दी आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या भागांमधून लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहायला मिळत आहेत आणि सगळं काही चांगलं आहे. पण एक गोष्ट मात्र आहे की इथून चालत असताना सतत सिगारेटचा किंवा गांजाचा वास येत राहतो आणि इथे बेघर लोकसुद्धा खूप आहेत, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. चोरी वगैरे पण होण्याची शक्यता असते आणि पोलिसांच्या गाड्यासुद्धा सतत फिरत असतात इथे. कार आहे, सगळेजण बघतात त्या कारकडे. न्यूयॉर्क पाहण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही स्वतः ट्रेनने फिरून वेगवेगळे पॉईंट्स पाहू शकता किंवा कॅबने जाऊ शकता आणि काही हॉप अँड हॉप बससुद्धा असतात की ज्या बसमधून आपण दिवसा न्यूयॉर्कचे सगळे प्रसिद्ध पॉईंट्स पाहू शकतो आणि रात्रीसुद्धा न्यूयॉर्क फिरण्यासाठी या बसेस असतात. तर त्याचंच हे पॅम्पलेट दिलेलं आहे आम्हाला. तर आम्ही रात्रीचं प्रयत्न करणार आहे जर रात्रीचं न्यूयॉर्क फिरता आलं तर. पण पाहूया. कालची पूर्ण रात्र आमची प्रवासामध्ये गेली, त्यामुळे आम्ही थोडासा आराम केला दुपारी आणि संध्याकाळी बाहेर पडलो. आणि न्यूयॉर्क फिरायचं म्हणजे खूप चालावं लागतं. टाइम स्क्वेअर तर आमच्या हॉटेलपासून जवळ आहे, पण बाकीची जी ठिकाणं आहेत ती खूप लांब लांब आहेत आणि जरी आपण हॉप अँड हॉप बस केली तरीसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप चालावं लागतं. हां, तो छान आला आहे. सारांश म्हणजे पायावर नको पाहिजे. फोटोशूटसाठी लोक आलेले तिथे छान ड्रेस घालून. तर आत्ता रात्रीचे 9 वाजत आलेत. टाइम स्क्वेअर फिरलो आम्ही. खूप हॅपनिंग आहे टाइम स्क्वेअर. म्हणजे खरं तर ही जगामध्ये प्रसिद्ध असलेलं हे टाइम स्क्वेअर, हा चौक आहे, हा रस्ता आहे, एवढा हॅपनिंग आहे, एवढी गर्दी आहे इथे, खूप छान वाटतं. आता मी जेवण करायला जाणार आहे. इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे जवळ, तर तिथे जेवण करायला जाणार आहे. पण या टाइम स्क्वेअर हा जो एरिया आहे
इथे कंटिन्यू काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी होत आहेत आणि ठिकठिकाणी एवढे मोठमोठे होर्डिंग्स लावले आहेत, डिजिटल बोर्ड्स आहेत, जाहिराती लावल्यात तिथे आणि 3D मध्ये पण आहेत काही काही ॲडव्हर्टाईज. तिथे बघायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि इथे जो सिटिंग एरिया दिलेला आहे तिथे बसलो होतो, तिथे बसून आपण सगळीकडचं पूर्ण व्ह्यू दिसतो, ॲडव्हर्टाईज बघू शकतो बसून. आणि इथे पण सर्कलमध्ये पुन्हा काहीतरी परफॉर्मन्स चालू आहे. कंटिन्यू काही ना काहीतरी परफॉर्मन्सेस वगैरे चालू असतात. खूप छान वाटतं. आणि आम्ही तर पहिल्यांदाच आलेलो इथे, त्यामुळे आम्हाला तर छान वाटतं. म्हणजे एकदा तर इथे येऊन हा अनुभव घेणं बनतो. तर असा होता न्यूयॉर्कमधला आजचा पहिला दिवस. आज टाइम स्क्वेअर पाहिलं आणि आजूबाजूचा एरिया थोडासा पाहिला. उद्या मात्र न्यूयॉर्कमधली प्रसिद्ध असलेली ठिकाणं पाहायची आहे आणि खूप फिरायचं आहे, खूप चालायचं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूयात न्यूयॉर्क ट्रिपच्या पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.